छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की जय श्री राम, जय जय श्री राम। आज बघा आपलं छोटेखानीच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। या बैठकीला उपस्थित खासदार मनोज कोटकजी, लोकसभेचे उमेदवार मीर कोटेजाजी, किरीट सोमय्याजी, आपले पराग शहाजी आमदार, इकडे राम कदम म्हातेकरजी, आपल्या कायंदे मॅडम आणि राष्ट्रवादीचे नलावडेजी, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही, आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, समोर पण सगळे प्रभाकर शिष्यजी आहेत, महासांगळे, आपल्या संध्याताई आहेत, सगळे कारंजेताई आहेत, सर्व प्रमुख लोक आहेत। सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे गेले अनेक दिवस मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये आपल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जातोय। पहिला टप्पा, दुसरा टप्पा झाला, आता तिसरा टप्पा, उद्या मतदान होतंय। पण एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की पहिला आणि दुसरा टप्पा जो झाला त्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मेजॉरिटी सीट महायुतीला मिळणार आहे। मोदीजींच्या अनेक सभा झाल्या, त्या सभांमध्ये देखील जो माहोल आणि तिथं सभा झाल्यानंतर जे काय वातावरण निर्मिती होते, घराघरामध्ये मोदीजी प्रणाम पाठवतात, स्वतः ते सांगतात मेरा प्रणाम भेजो घर घर में, एक चांगलं ते लोकांना बरं वाटतं। आणि यामुळे देखील लोक सर्वजण विकासाच्या मागे आहेत। आज आपण जर पाहिलं तर 10 वर्षात गेल्या मोदीजींनी केलेलं काम देशासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आम्ही 2 वर्षात केलेलं काम देखील आपल्या समोर आहे। आणि म्हणून लोक आपण हा विकासाचा अजेंडा घेऊन जातोय। आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे, आपल्याकडे नेता आहे, आपल्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, नीती आहे, नियत आहे, सगळं आहे। पण समोर काय, नेता पण निवडू शकले नाहीत। त्यामध्ये 1-1 वर्ष वाटून घेऊ, पण प्रधानमंत्री काय महापालिका आहे, महापालिके पण 2.5 वर्ष आहे। इथे 1-1 वर्षात म्हणजे काय करणार सरकार, देशाचं काय करणार। आणि म्हणून एक मजबूत नेता आपल्याला लाभलेला आहे, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी। आज त्यांनी या देशासाठी विकासाची कामं तर केलीच, देशाला एक नावलौकिक प्राप्त करून दिला। जगामध्ये आज भारताचं नाव अभिमानाने घेतो आपण, अभिमानाने घेतात तिकडचे लोक। कोणी मोदीजींना बॉस म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय, कोणी गळाभेट घालते, कोणी काय नमस्कार करतो वाकून, सगळं चमत्कारच आहे। आणि मोदीजींनी एक चमत्कार केलाय, खरं म्हणजे सगळ्यांवर एक गारुड, एक जादू केलेली आहे। आणि म्हणून देशात नाही जगामध्ये 1 नंबरचा लोकप्रियता लाभलेला प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत, हे आपलं भाग्य आहे। आपण सगळेजण, मी जेव्हा विदेशात जातो, विदेशात म्हणजे तिकडे गार थंड हवा खायला नाही जात, फिरायला जात नाही, तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दावोसमध्ये मी गेलो, त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये 1,37,000 कोटीचे MOU साईन झाले। 70 ते 80% त्याचं एक्झिक्युशन सुरू आहे। दुसऱ्या वेळेस गेलो 3,73,000 कोटींचे MOU साईन झाले। आपल्या राज्याला लोक पसंती देऊ लागलेत, याचं कारण राज्यात आणि देशात एक विचाराचे, समविचाराचे पक्ष आहे। आणि मोदीजींचा पाठिंबा आपल्याला आहे। तिकडे सांगतो आम्ही एकच आहोत। आम्हाला विचारतात केंद्र आणि राज्याचा कसा संबंध आहे, बोले वेगळे संबंध नाही, आम्ही वेगळे नाही, आम्ही एकच आहोत। त्यामुळे एक डबल इंजिनचं सरकार इकडे आपल्या महाराष्ट्रात काम करतंय। आणि जो इन्व्हेस्टमेंट करतो उद्योगपती, त्याला काय लागतं, त्याला खात्री लागते, त्याला श्युअरिटी लागते, त्याला ॲश्युरन्स लागतो की आम्हाला मदत मिळेल। आपल्या सरकारने आज इंडस्ट्री पॉलिसी बदलली आहे। आज रेड कार्पेट दिलं, आपण सिंगल विंडो क्लिअरन्स दिला आहे, आपण सबसिडी दिलेली आहे, आपण खूप सुविधा देतो। त्यामुळे आपलं राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे।
आज लोक महाराष्ट्राला पसंती देत आहेत. आपल्याकडे पोटेन्शियल आहे, कनेक्टिव्हिटी आहे, आपल्याकडे स्किल मॅन पॉवर आहे, सगळं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आणि मोठ्या प्रमाणावर या राज्यातल्या तरुणाला हाताला काम मिळणार आहे. कशाला सरकार लागतं? गोरगरीब महिला इकडे बसलेल्या आहेत. तुम्हाला लेक लाडकी लखपती योजना आपण केली, केंद्राची लखपती दिदी, ड्रोन दिदी, इथं आपण 50% एसटी मध्ये सवलत दिली. आज महिला बचत गटाला सक्षम करतोय. 15,000चे आपण 30,000 केले रिव्हॉल्विंग फंड. CRPचं मानधन वाढवलं. किती योजना केल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सरकारने मुलाच्या नावासमोर, प्रत्येकाच्या आपल्या नावासमोर आईचं नाव, हे सगळ्यात मोठा निर्णय घेतला आपण. आता म्हणजे मातृशक्तीचा आदर करणार हे सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसे मातृशक्तीचा आदर करायचे, सन्मान करायचे, आपण कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं गोष्ट ऐकलेली आहे. आणि हे सरकार शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारभार करते आहे. आणि म्हणून आपण अनेक योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या. राज्यामध्ये मी फिरतो, कधी नव्हे एवढा पैसा आपण शेतकऱ्यांना दिला. इथं शेतकरी नसले तरी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की मोदी साहेबांनी 6,000 रुपये दिले वर्षाला, त्याच्यात आपल्या सरकारने आणखी 6,000 टाकले, 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार. पहिल्यांदा योजना केली आपण, अगोदर नव्हती. पीक विमा 1 रुपयामध्ये, 1 रुपया फक्त शेतकऱ्यांनी भरायचा, त्याचा प्रीमियम सगळा सरकार भरणार. 3,500 कोटी रुपये आपण भरतो शेतकऱ्यांचे. म्हणजे आज जरी या शहरी भाग असला तरी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे आपण काय काय. एक पुस्तिका तयार करा, मिहीर कोटेचाजी, पुस्तिका आपली, हे आपण सरकारने केलेली कामं, केंद्र सरकारने केलेली कामं, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्हाला एवढं आम्ही करून ठेवलेलं आहे. म्हणजे अगोदरच्या सरकारने कुठली आघाडी होती ती महाविकास, त्याच्यात मी पण होतो, पण सगळा स्पीड ब्रेकर टाकून खुट्टा मारला होता आणि तो काढला आम्ही आणि स्पीड ब्रेकर हटवले. पहिले कामं आम्ही सुरू केले. अरे कारशेड जो केला नसता तर 10 वर्ष मागे गेलो असतो आपण. 10,000 कोटी आपल्याला जादा लागले असते. कशासाठी? इगो, अहंकार, बालहट्ट. अरे राज्यकर्त्याला अहंकार नको असतो, त्याला इगो ठेवायचा नसतो. त्यांनी राज्यातल्या जनतेचा हित विचार करून निर्णय घ्यायचा असतो. मेट्रो सारखी कामं बंद पाडली, तो आपण लगेच चालू केला आणि प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो 2, मेट्रो 7 याचं उद्घाटन आपण केलं. मेट्रो 3 बंद करून टाकली. बोले 10,000 कोटीचं चौकशी लावा. नगर विकास विभाग माझ्याकडे होता. म्हणालो 10,000 कोटीचं काय नाही, 10,000 कोटी या देवेंद्रजींच्या काळातल्या सरकारने जास्ती याच्यात घेतलेत. बोला अहो ते इन्क्वायरी लावली, काय लावलं तरी मिळणार काय, निघणार काही नाही, उलट जास्ती खर्च होतील आणि प्रोजेक्ट डिले होईल. मला सांगितलं त्याचं चौकशी लावा. आता मी बोललो हे काय ऐकत नाही, मग त्यांचं सरकारच पलटी करून टाकलं. अरे नाही तर तुमच्या 5 लोकांना जेलमध्ये टाकलं असतं. 5वा नंबर देवेंद्रजींचा होता. मला म्हणाले ते सगळं आलंय माझ्याकडे, आता मी काय सोडत नाही. बोला देवेंद्रजी ना तुम्ही त्यांचं काय? बोले नाही ते सगळ्यांच्या मागे, किरीट सोमय्याच्या मागे तेच आहेत, नारायणांच्या मागे तेच आहेत. आता त्याचं मला भेटलेलं आहे. मी मला जरा विचार करून करा, वरती 2 लोक बसलेले आहेत. तर बोले नाही आता काही नाही. तो आपला गिरीश महाजनला तर मोका लावलाच होता आणि यांचा नंबर तर होता, हे तर एकदम लडाखमध्ये होते. पण मी जेव्हा, आणि त्यांचं प्लॅनिंग काय होतं बघा, मी मीडियात पण बोललोय, हे अशा लोकांना अटक करायची, जेलमध्ये टाकायचं, भाजप बॅकफुटला जाईल आणि 20, 25, 30 आमदार भाजपमधले फोडायचे आणि महाविकास आघाडीमध्ये घ्यायचे आणि महाविकास आघाडी मजबूत करायची. आता बोले एकदम काटावर आलेले ते, एकदम टोकावर. त्यामुळे आता अजून थांबलो
तर यांचा गेम वाजून जाईल, आपला राहून जाईल, म्हणून त्यांचा कार्यक्रम वाजवून टाकला. तसा कार्यक्रम कठीण होता, सोपा नव्हता. कारण सरकारमध्ये बसले होते आणि सरकार सोडून आम्ही दुसऱ्या दिशेला चाललो होतो. पण मोदीजी आणि अमितभाई होते आणि आपण चुकीचा निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि बाळासाहेबांचे विचार सोडले. विचार तुम्ही बाळासाहेबांचे सोडले, विचाराला मूठमाती दिली, धनुष्यबाणाचा पर्वा केली नाही आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेने युती म्हणून तुम्हाला मतदान केलं होतं. बाळासाहेब एकीकडे, मोदीजी एकीकडे, फोटो लावून मतदान मागितलं. सरकार कोणाबरोबर व्हायला पाहिजे होतं? बीजेपी बरोबर. त्यांना जेव्हा कळलं, आकडे आले, रिझल्ट आला, त्याच दिवशी ते म्हणाले आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. म्हणजे काय? सगळं प्रिप्लॅन होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी हे सगळं केलं. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, मी खूप समजावलं 5 वेळा. बोले आपण बीजेपी बरोबर युती करू, त्यांचं चुकलं, आपलं चुकलं, तुमचं चुकलं, सगळं जाऊ दे. बोले किरीट सोमय्याला पाठीतून काढणार का ते? बोले राणेला काढणार का? बोले अरे वाटतं ते मोदीजी काय बोललेत का? अमितभाई काय बोललेत? वस्तुस्थिती मला सांगतोय एकदम, कारण मी खोटं बोलत नाही कधी आणि मी जे बोलतो ते करतो आणि माझा स्वभाव तो आहे. आणि बोलं ते ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपले लोकही बोलतात त्यांच्यावर, तर ते लोक पण बोलणार. आपले जे काही चोऱ्या चपेट्या केलेले ते तर त्यांच्याकडे आहेत ना, ते थोडं थोडं काढणारच ना, तर ते काढतायत, ते आहे ना. हे मोठं काम आहे. हे नंदकिशोर चतुर्वेदी जो आहे, हे सगळा एक सीए आहे तो, आणि लखनौला 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने अटॅच केलेली आहे. आणि या हमसफर कंपनीमध्ये पार्टनर कोण कोण आहेत? तर श्रीधर पाटणकर आहेत आणि नाही माहित आहे त्यांना. पुढची नावं मी सांगत नाही, सगळं एकदम सांगून चालत नाही. आणि त्यामुळे आपल्याला सगळं माहीत पडेल की हे खोके आपल्यावर बोलतात. राज ठाकरे काय म्हणाले, ते यांना खोके नाही कंटेनर लागतात, कारण कंटेनरमध्ये खोके बसतात ना आतमध्ये. हे खोक्या बिक्याचा आम्हाला कधी नाद नव्हता, कधी नाही, मोह आम्ही कधी केला नाही. शिशिर इकडे आहेत, प्रभाकर आहेत, शिवसेनेतून त्यांना माहीत आहे. कधी एकनाथ शिंदेने पैशाचा मोह केला नाही, ना प्रॉपर्टीचा मोह केला, ना कसला मोह नाही. कधीही आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यात वाढलो मी. दिघे साहेब एक त्यागी वृत्तीचे कार्यकर्ते, पदाधिकारी होते. त्यांना देखील एवढी पॉप्युलरिटी लाभली होती. त्यामुळे आम्हाला काय मोहमाया नव्हती. जनता जनार्दन हेच आमचं सगळं संपत्ती आणि ऐश्वर्य. बाळासाहेबांचे विचार हेच आमचे संपत्ती आणि ऐश्वर्य, हेच मानलं आम्ही. तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. शिवसेना आपल्याला मिळाली, धनुष्यबाण आपल्याला मिळालं. बाकायदा सगळं झाल्यानंतर शिवसेनेच्या खात्यात शिवसैनिकांचे जे पैसे, त्या खात्यातले 50 कोटी रुपये विड्रॉ केले यांनी. आता ते अडकलेत त्याच्यामध्ये. मला विचारलं, बोले काय करायचं? अरे बोले त्यांना बाळासाहेब नको, त्यांचे विचार नको, त्यांना पैसे पाहिजे, देऊन टाका. लगेच दिले. त्यामुळे असे लोक आम्हाला काय आरोप करणार? आणि म्हणून हे सगळे कुठे गेलेत खोके, कुठं श्रीलंकेत गेलेत, लंडनमध्ये गेलेत, कुठं कुठं गेलेत ते किरीट सोमय्यांना माहीत आहेत. आणि त्यांना मी सांगितलंय लोकसभा जाऊ दे, आणि जे आहे ते वस्तुस्थिती आहे. पैशाशिवाय त्यांना रात्र चैन झोप नव्हती. सकाळ उठता झोपतात ते त्यांना ते सगळंच पाहिजे होतं. त्यामुळे मी एवढंच सांगतो, मोदी साहेबांनी केलेलं काम, राज्याने केलेला विकास,
आज मुंबईमध्ये बघा ना, मुंबईमध्ये खड्ड्यातून प्रवास करत होते तुम्ही सगळेजण माझ्या सकट. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला आयुक्ताला बोलवलं, मला बोलले खड्डे मुक्त मुंबई पाहिजे. पैसे नाहीत? बोले आहेत. मग का करत नाही? बोले मी बोललो किती पैसे आता पण खर्च केले रिपेअरिंगवर? बोलतो 3,500 कोटी रुपये. हे 3,500 कोटी 10-15 वर्षामध्ये लोकांच्या खिशातलेच काढले ना. जर कॉन्क्रीटचे रस्ते केले असते, इथे नगरसेवक पण आहेत लोक, सगळ्यांना माहित आहे. दरवेळेला रिपेअरिंग, दरवेळेला खड्ड्यातून प्रवास, दरवेळेला अपघात, दरवेळेला माणसं मरणं, हे काय राज्यकर्त्याला शोभनीय आहे? पहिल्या ह्याच्यात आम्ही पहिला फेज करून टाकला, आता काम सुरू झाले. दुसऱ्या फेजमध्ये आता सगळे मुंबई खड्डेमुक्त 2 वर्षात कंप्लीट होऊन जाईल. सगळे रस्ते कॉन्क्रीटचे. आज मुंबईचं सुशोभीकरण आपण करतोय, बघितलं आपण, सगळीकडे चालू आहे. झाडं लावायचं काम चालू आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सगळीकडे आपण सुरू केलाय. 200-250 ठिकाणी आपल्याकडे पण झाले असतील. मी स्वतः एकदा सरप्राईज व्हिजिट दिली. तिथले लोक बोले समाधान व्यक्त केलं, आमच्या घराच्या बाजूला दवाखाना आहे, आता आम्हाला मोफत चेकअप केलं जातं, मोफत 147 प्रकारचे टेस्ट फ्री. आणि थंडी, ताप, काय पोटदुखी जे असेल ती ताबडतोब, पोटदुखी म्हणजे त्यांची पोटदुखी मोठी आहे, कारण आपण जे काम करतो ते पोटदुखी सुटले, त्यांना सांगितलं तुम्ही पण बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात या, तुमचंही मोफत इलाज होणार. सगळं फ्री ठेवलेलं आपण. त्यामुळे सगळी सोय केलेली आहे. ते बसता उठता झोपता त्यांना मोदीजी, इकडे एकनाथ शिंदे, दुसरं काय दिसतच नाही त्यांना. रोज शिव्या शाप देणं, हे करणं ते करणं. आता किरीट सोमय्या यांना नाही देत ते आता बोलतात हे ज्याला शिव्या दिल्या की जास्ती काढेल बाहेर. आणि आता मी काय त्यांना सांगितलं की मी काय आरोपाला तुमच्या उत्तर देणार नाही, मी कामाने उत्तर देणार. आज तुम्हाला सांगतो, डीप क्लीन ड्राईव्ह आपण सुरू केलं, मी स्वतः गेलो. नाले सफाईला मी स्वतः गेलो, आपण होतो. आता त्या डीप क्लीन ड्राईव्ह बोले काय मुख्यमंत्र्याचं काम आहे का? अरे बोले या मुंबईतलं प्रदूषण कमी करायचं काम आमचं आहे ना. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, ते त्याचंही दुःख त्यांना. मी गावाला जाऊन शेती करतो, तो बोलते हेलिकॉप्टरने गावाला जाऊन शेती करणार शेतकरी पाहिलाय का? बोलो मला शेतीची आवड आहे. मी तुमच्यासारखं गाडी चालवत गेलो तर 8 तास लागतील, मी 8 तासामध्ये 8,000 फाईल सह्या करतो. मुख्यमंत्री सहायता निधी, इथे येता येता मला 3 लोक भेटले. मी मुख्यमंत्री सहायता निधीवर सही करतो, केली लगेच. माझ्या एका सहीने एक माणसाचा जीव वाचतो. यांच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षात 2 कोटी रुपये फक्त दिले. माझ्या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीत मी 225 कोटी रुपये दिले. सरकार पाहिजे कशाला? सरकार लोकांसाठी आहे ना. सरकार आपल्या स्वतःसाठी थोडी आहे. इंडस्ट्री पळाली. अरे कुठे पळाली? वेदांता फॉक्सकॉन गेला तेव्हा आपल्या सरकारला फक्त 2 वर्ष झाली, 2 महिने झाले होते. 2 महिन्यात कुठला मोठा उद्योग जातो का इकडून तिकडे, का तिकडून इकडे येतो? त्याला पूर्ण प्रिपरेशन वर्ष 6 महिन्याचं लागतं. यांच्याकडे गेल्यानंतर यांनी बिलकुल त्याला उभा केला नाही. बोले तुमचं ठीक आहे, तुमचं काय मदत करायची करू, आमचं काय? तो बोले आमचं काय? बोले तो गेला निघून. तो बोले आता तुमचं काय बघत बसा. मी स्वतः मोदीजींना फोन केला. बोले वेदांता फॉक्सकॉन, बोले शिंदे जी ये लोग के पास बहुत उसने मदद मांगी लेकिन इन्होंने उनको कोऑपरेट नहीं किया. उनको लगा ये सरकार हमें मदद नहीं करेगी. मी बोललो यांना, त्या वेदांताला माहीत कुठे होतं की यांचा टांगा पलटी होऊन आपला येणार आहे? तो त्याला माहीत असतं, थांबला असता तो. उद्योगपतींच्या खाली जिलेटिन कांड्या बॉम्ब ठेवता, उद्योगपतींच्या घरावर मोर्चे काढता, कसा उद्योग राहणार? आम्ही आल्यानंतर सगळ्यांना तंबी दिली आहे. कुठल्या उद्योगपतीकडे कोणी पैसे मागितले तर सरळ त्याला जेलचा रस्ता दाखवणार आम्ही, बिलकुल दुसरं कुठं नाही. त्यामुळे एवढे लोक यायला लागले. म्हणून रोजगार मिळेल, स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन सगळे आपण एक सुरू केलंय. एक गडचिरोलीत आपण चालू केलंय, इथं मुंबई आहे. आणि म्हणून यामध्ये सरकार आपलं काम करणारं सरकार आहे. आणि मुंबईमध्ये तर किती आपण बदल करतोय. हॉस्पिटलमध्ये आपले नगरसेवक माहिती आहे, हॉस्पिटलमध्ये
आपण आता पूर्णपणे कॅशलेस सुरू केलंय. झिरो प्रिस्क्रिप्शन, एकही चिठ्ठी द्यायची नाही लिहून औषधासाठी. हे मी केलंय. 3,000 कोटीचा तयारी केलं. मी एका हॉस्पिटलला गेलो होतो, केम मध्ये गेलो, बघितले सगळे वॉर्ड बीड, चांगले वॉर्ड मला दाखवले चकाचक. पण एक कानात येऊन मला सांगितलं 5 वॉर्ड बंद आहेत. काय बंद आहेत? बघितलं तर ते 5 वॉर्ड बंद होते रिपेअरिंगच्या नावाखाली. बोललो ताबडतोब चालू करा. आता त्यातले 3 वॉर्ड चालू राहिले, 2 राहिले. मला तिथे येता जाताना माणसं भेटली. बोले सर आम्हाला दवा के लिए पैसा नहीं है, दवासाठी पैसे नाही. तिथल्या तिथे निर्णय घेतला जागेवर. बोले इथून पुढे एकाही माणसाला औषध आणायला लागता कामा. हे आपण करतोय. तुम्ही का केलं नाही? तुम्हाला संधी होती ना, का नाही केलं? आणि म्हणून नाल्यावर बघायला गेलं तर काय नाले बघायचं, सफाई बघायचं काय मुख्यमंत्र्याचं काम असतं म्हणतात. अरे बोले नाले जेव्हा व्यवस्थित साफ होतात तेव्हा पाणी तुंबणार नाही. आणि यावर्षी चांगले नाले साफ झाले त्यामुळे कुठं पाणी तुंबलं? बिलकुल नाही. पाऊस भरपूर पडला. मी चहलला सांगितलं जिथं पाणी तुंबणार नाही त्याचा सत्कार करू, तिथे पाणी तुंबेल त्याला आपण घरी पाठवू. चांगला मेसेज गेला. शेवटी आपल्या लोकांची सेवा करायची. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. रस्त्याची सफाई कधी रस्ते धुताना बघितले होते तुम्ही? कधी बघितलेलं धुताना? सगळे साफ करा, त्याची डस्ट काढा, माती काढा, नंतर पाण्याने धुवा. पिण्याच्या पाण्याने नाही, रिसायकल वॉटरने. आणि त्यामुळे खूप काम केलंय. मीर कोटेच्या 24/7 काम करणारा माणूस आहे आणि आमदार म्हणून ते काम करतायत. आज ते इथं मनोज कोटक यांनी 5 वर्ष काम केले इकडे खासदार म्हणून. हे सगळी ताकद आहे. किरीट सोमयने त्याच्या अगोदर काम केलंय, बरोबर ना? तर हे सगळे काम करणारी टीम आहे. आणि मुंबई हे आपलं मुलुंड विक्रोळी घाटकोपर पर्यंत आहे ना, हा आपला बालेकिल्ला आहे शिवसेना भाजप युतीचा. या बालेकिल्ल्यामध्ये कोणाला घुसताच येणार नाही अशी तटबंदी मजबूत आहे. आणि 2 वर्षामध्ये सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा. मोदीजींनी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा. आज बघा ते काय तो आपला काही लोक बोंबलत आहेत संविधान बदलणार, संविधान बदलणार. अरे संविधान बाबासाहेबांचं, बाबासाहेबांच्या संविधान म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना कळलंय आपण हरतोय म्हणून लोकांचं लक्ष विचलित करायचं या विकासाच्या कडून दुसरीकडे म्हणून संविधान बदलणार. मोदीजींनी पण आपल्या भाषणात सांगितलंय की संविधान बाबासाहेबांचं जे आहे त्याप्रमाणे आम्ही कारभार करतो. आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळेच एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा या देशाचा प्रधानमंत्री झाला. ते बाबासाहेबांच्या. आणि मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालो. हे पण बाबासाहेबांच्या आपल्या घटनेमुळे, संविधानामुळे. आणि म्हणून संविधान काँग्रेसने कोणाला त्रास दिला? मातेकरजी, बाबासाहेबांना कोणी त्रास दिला? बाबासाहेबांना पाडलं कोणी? पराभूत कोणी केलं? काँग्रेसने. आणि बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, हे पण लांब राहा. आणि त्या काँग्रेसला संविधान दिन कोणी साजरा केला? 50-60 वर्षात सुचलं का काँग्रेसला? मोदी साहेबांनी संविधान दिन 2015 पासून सुरू केला. संविधान दिन. आज आपण बाबासाहेबांचे स्मारक किती करतोय? आज हिंदू मिल जागतिक दर्जाचं आपण करतोय. लंडन मधलं घर राहतं त्याचं स्मारक मोदी साहेबांनी केलं. मग हे काय? आणि म्हणून आपण आपल्या छोट्या छोट्या सभांमध्ये याचं खंडन केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे हे अफवा आहेत, हे भूलथापा आहेत आणि ह्याला बळी पडू नका. काल तर कोण तो वडेट्टीवार आणि आज कोण फारुख अब्दुल्ला. वडेट्टीवार म्हणाले की कसाबला अयमन करकरेंना जी गोळी लागली ती कसाबची नव्हती. अरे म्हणजे जे पंतप्रधान आपले पाकिस्तान बोलत होतं ते तुम्ही बोलू लागला. पाकिस्तानची भाषा बोलू लागला. त्याच्यात तो हा एक बोलला फारुख अब्दुल्ला काहीतरी आज. म्हणजे
तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलू लागले। काल तुमची ती ॲड होती की तुम्ही मत दिलं, मग फटाके कुठे फुटणार, पाकिस्तानात का भारतात? काँग्रेसचं नाव टाकलं होतं का त्याच्यात? नाहीच आहे काँग्रेस। मग तुम्ही काँग्रेस आपल्या अंगावर घेण्याचे कारण काय? कारण चोराच्या मनात चांदणं, तुम्ही पाकिस्तान धार्जिनं काम करताय। मी तर म्हणतो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ, अशी परिस्थिती आहे। पाक धार्जिने वक्तव्य तुम्ही करू लागले, देशद्रोह। आता या मुंबईमध्ये किती लोक, शेकडो लोकांची त्यावेळेस रक्त सांडलं, मृत्यू झाले, त्यांचं तुम्हाला काही दुःख नाही का? साबला गोळी कोणाची लागली याची चर्चा तुम्ही करताय। म्हणजे हेमंत करकरे, साळसकर, कामटे, ओंबळेने स्वतःच्या पोटात सगळ्या गोळ्या घेतल्या कसाबच्या, पण त्याला सोडलं नाही। ही देशभक्ती आहे। आणि तुम्ही त्यांचा अपमान करायला लागले, शहीदांचा अपमान। कुठं फेडणार हे पाप? आणि म्हणून या देशातली, या महाराष्ट्रातली देशप्रेमी जनता या निवडणुकीमध्ये तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आता जमाना बदललाय। पहिले पाकिस्तान काय पण करायचं आणि आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये न्यायची। आता आहे का हिम्मत? आता डायरेक्ट पाकिस्तानमध्ये घुसून मारायची भाषा आपले प्रधानमंत्री करतात। पुलवामाचा बदला त्यांनी बालाकोटचं सर्जिकल स्ट्राईक करून केला की नाही? त्यांना त्यांची जागा दाखवली। त्यामुळे आता मजबूर भारत नाही, मजबूत भारत है। अभी भारत बोलता है तो दुनिया हिलती है, हा परिणाम आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण मोदीजींना काय नारा काय आपला, अब की बार आणि फिर एक बार और पहली बार, उसका कर दो बेड़ा पार। आणि काम करणारा माणूस आहे, आमदार म्हणून काम करतो, मी त्याला चांगलं ओळखतो आणि सतत लोकांच्या कामामध्ये असतो, कार्यकर्ता म्हणून काम करतो। पूर्वीच्या खासदारांनी केलेलं काम, आमदार म्हणून यांनी केलेलं काम, सगळं जे आहे हे आपल्या समोर आहे। आणि म्हणून आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका। 400 पार होणारच आहे, मग आपलं काय आहे, नाही गेलं तरी चालेल असं नाही। या 400 मध्ये हात वर करायला मेहरकोटेच्या पाहिजे ना। शेवटी आपल्याला विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे। त्यामुळे तुमची जबाबदारी आहे, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रिपाई, गवाडे गट, आठवले गट, भरपूर लोक आपल्या बरोबर आहेत। रासप आहे, नवीन नवीन लोकांचे पाठिंबा आपल्याला येत आहेत, सगळे लोक आपल्या बरोबर आहेत। आणि म्हणून आपलं सगळं बेरजेचं राजकारण आहे। परंतु तरी असलं तरी सुद्धा आपल्याला किती तारखेला निवडणूक? 20 ला आहे। 20 तारखेला कडक उन्हाळा तर असेलच। मी विदर्भ मराठवाड्यात गेलो, 45-46 डिग्री तापमान, पण लोक मतदानाला येत होते। पण पूर्वी झालेलं मतदान थोडं कमी आहे, याची चिंता आपण केली पाहिजे। मताचा टक्का वाढवला पाहिजे आपण। बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, गट प्रमुख आमचे हे सगळे लोक त्या दिवशी पहिलं 7 ला मतदान केलं पाहिजे। 7 वाजता सकाळी आपल्या सगळ्यांचं मतदान काढलं पाहिजे, आपल्या हक्काचं मतदान झालं पाहिजे। कारण मी आपल्याला सांगतो, जे काही आता महाविकास आघाडी आहे तेही लोक मतदार काढण्यामध्ये त्याच्याच मागे लागलेत। आणि म्हणून आपल्या हक्काचं मतदान झालं पाहिजे। नाही तर 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, गेला फिरायला, गेला गावाला, हे कोण कोण गावाला गेलेत, काय गेले, त्यांची यादी करायची कार्यकर्त्यांनी, त्यांना आपण बोलवायचं, कुठे बाहेर जाणार ते मतदान करून जा बाबा, ही अशी विनंती करण्याची आवश्यकता आहे, विनंती करण्याची आवश्यकता। आणि म्हणून मला आठवते एक लोकसभा आमची ठाण्याची अटीतटीची लढाई होती आनंद परांजपेची। त्यावेळेस मी बाहेर 16 मतं, 12 मतं, 4 मतं देखील बाहेरून आणली
आणायला लागली, मी आणली. काही लोक म्हणाले लोकसभेत काय गरज आहे. अरे बोले एक मत पण इतिहास घडवू शकतं, एक मत पण महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण सगळे सुज्ञ आहात, बिलकुल आपण सगळेजण अनुभवी आहात. आणि मोदीजींचं काम आपल्या सोबत आहे. राज्य सरकारने काम, मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही काम करतो, 24/7 करतो. मी सकाळीपासून रात्री पहाटेपर्यंत काम करतो. पहाटे अजितदादा येतात, ते काम करतात, नंतर देवेंद्रजी काम करतात. असं चक्री आपली चालू आहे 24/7 घरून. घरी बसून काम होतं का? घरी बसून राज्य चालतं का? फेसबुक लाईव्ह चालतं का राज्य? उंटावरून शेळ्या हाकता येतात का? जमिनीवर उतरायला लागतं. त्यामुळे जमिनीवरचे आम्ही लोक आहोत आणि आम्ही जमिनीवरचा कार्यकर्ते आपण आहोत. त्यामुळे आपण काम करा. मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते इकडे पूर्णपणे आपल्याकडून या भागामधला जिथं जिथं आपण असता लीड मिळाला पाहिजे. आणि हे काय आता लगेच कळतं आपल्याला, ईव्हीएमवर लगेच कळतं कुठून मतं कमी पडली, काय झाली. त्यामुळे आपल्याला नगरसेवक जे आहेत त्यांची तर आता लगेच निवडणूक आहे, महापालिका. त्यांना तिथं मतं मिळाली तर तिकीट मिळणार आहे, मतं नाही मिळाली तिकीट गायब. कारण जर तो निवडूनच येणार नसेल तर त्याला तिकीट देणार कोण? त्यामुळे पहिलं तर त्याचा लीड वाढवायला लागेल. आणि जे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत, आमदार का भी वैसा ही है, आमदार को लीड मिलना ही लेना ही पड़ेगा, उसका हिसाब ऊपर करते. तर एकच सांगतो आपल्या पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या उमेदवार हा भाजपचा असला तरी सुद्धा शिवसेनेचा उमेदवार समजून काम करायचं आहे. शिवसेनेचा उमेदवार समजून काम करायचं आहे. आणि जे लोक या निवडणुकीमध्ये चांगलं काम करतील त्यांना प्रमोशन देण्याचं काम मी करेन. पण जे काम नाही करणार, बघा मला तर कोणी फसवू शकत नाही. मी मुख्यमंत्री आहे, माझ्याकडे डेली इंटेलिजन्स, IB, पोलीस स्टेशन लेवलला माझ्याकडे रिपोर्ट येतो. आज मी पहिला फेज आणि फर्स्ट आणि सेकंड फेजमध्ये मला जे रिपोर्ट्स आले त्याप्रमाणे मी दुरुस्त्या केल्या. बाबा इथं आपल्याला या माणसाला सांगा की या माणसाने काम केलं पाहिजे, हा बरोबर करतोय, हा कमी करतोय, हा करत नाही, हा दुसऱ्याचं करतोय, इतक्या सगळी माहिती माझ्याकडे येते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपले सगळे जे काय मनातले काय असेल नसेल या निवडणुकीमध्ये बिलकुल चालणार नाही. ही निवडणूक झाल्यावर जो चांगलं काम केलंय, ज्यांनी रिझल्ट चांगला दिलाय त्याचा सन्मान होईल. आणि ज्यांनी रिझल्ट दिला नाही, ज्यांनी काम केलं नाही, मला कोणी सांगण्याची गरज नाही, माझ्याकडे पूर्ण चार्ट येणार आणि मग मी त्याच्यावर कारवाई देखील करल्याशिवाय राहणार नाही. हे अगदी स्पष्टपणे मी सांगतो. माझ्या ठाण्याच्या मीटिंगमध्ये पण मी सांगितलं, नगरसेवकांनी लीड दिला तो तिकीट मिळेल, नाही तर तिकीट देणार नाही. कार्यकर्त्यांनी काम, शिष्यजी होते ना तुम्ही, कार्यकर्त्यांनी काम केलं तर त्याला पदावर राहण्याचा अधिकार आहे. नाही तर पद काय शोभेचं आहे? फक्त शोभेसाठी पद नाही, काम करण्यासाठी पद दिलेलं आहे. आणि बिलकुल याच्यामध्ये कुठंही तडजोड, कॉम्प्रोमाइज माझ्याकडे नाही. आणि त्यामुळे आपले सर्व महायुतीचे शिवसेना, भाजपा, RPI, राष्ट्रवादी, मनसे सगळे लोक, रिपाई, सगळे जे आपले प्रमुख घटक आहेत, हे सगळे एवढी मोठी ताकद कधी भेटली होती आपल्याला? त्यांच्याकडे काय आहे समोर? समोर फक्त आरोप, शिव्याशाप. काम केलेलं कधी दाखवलं त्यांनी? दाखवू शकतात? सगळ्या प्रकल्पांना त्यांनी विरोध केलेला आहे. मग काय केलं म्हणून सांगणार? मग आपले जे कामं केले त्याच्यापासून थोडी दिशाभूल करायला, त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायला हे आरोप करतायत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. तुम्ही फक्त काम एके काम, तुम्ही मतदान जर बरोबर करून घेतलं तर मला वाटतं तुमचा सगळा विक्रमी मताधिक्याने विजय होईल, कोणी थांबू शकणार नाही.
आणि म्हणून मिहीर कोट्याचे आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आमची सगळी टीम तुमच्या सोबत आहे. आपली सगळी महायुतीची टीम आहे आणि तुमचा रिपोर्ट पण माझ्याकडे आलेला आहे. आता तुम्ही अगदी मजबूत ह्याच्यात आहात. पण 20 तारखेपर्यंत आपल्याला हा टेम्पो कायम टिकवायचा आहे. काय निवडून येणारच आहे मिहीर कोटेच्या, एका मताने काय होणार असं नाही. आपल्याला प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. एवढंच मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. एक दिलाने काम करा आणि मोदीजींचा जो नारा आहे तो एकदा परत आपण करूया. अब की बार फिर एक बार और पहली बार कर दो इनका बेड़ा पार. चलो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.